किंवा वाघाला म्हणा त्याचं तुझ्या घरचे जरी कपडे वाढले तर जरांगे पाटील बोलले असते. जरांगे पाटील एका जातीचे नेते का लोकांनी ठेवलं त्यांनी एका नाते करून तो क्रॉप व्हिडिओ तो बनवलेला व्हिडिओ तो रात्रीच माझ्या ताई सोबत बोलणं झालेलं ते बनवलं. मी ताईचा व्हिडिओ देतो लागलं मारते ते खोटं बोलते ते तिथले लोक. काय प्रूफ घेऊन मग प्रूफ दे मी समोर प्रूफ काय प्रूफ आहे. अहो मी सांगतो जरांगे पाटील लागलं कोणत्या समाजाची मुलगी असते ना जरांगे पाटील तिथे गेले असते मी 100% तुम्हाला देऊन देते. विरोध नाही परंतु त्यामागे जे तर कुठेतरी राजकीय पुढे कुठे राजकारण करत नाही. कशाला विरोध होतो मग पुतळ्याला विरोध नव्हतो. मला विनोद वागला फोन केला किती फोन केले त्याला फोन केले मग फोनच येत नाही तो माझं. त्याने काय करतात नेत्यांवर प्रेम चालू आहे म्हणून त्याच्यामध्ये धनंजय मुंडेला काय बोललं का लोक बोलायला लागतात. नाही त्यांनी काय आपण दुष्पत दिला बघू गाणं बनतोय आता आपण आपले बायको 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 पाहिजे मला सांगा नावण्याला सांगा लक्षाला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा लोकशाही टाइम न्यूज मध्ये. आज आपल्या सोबत असे व्यक्तिमत्व आहे ज्यांना कोणाची ओळखीची गरज नाही. एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व म्हणून ओळखले जाणारे रमेश पाटील संभाजीनगरचे आज आपल्या सोबत आहेत. खूप अवघड झालेलं आहे लोकांना म्हणजे जातीपेक्षा नेत्यावर प्रेम जास्त झालेलं आहे. याच्यामुळे झगडे होते. ज्या दिवशी प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक समाज म्हणजे स्वतःच्या धर्मावर जातीवर प्रेम केलं ना ते एवढे लफडे होणार नाही. आणि काय करतात नेत्यांवर प्रेम चालू आहे म्हणून त्याच्यामध्ये धनंजय मुंडेला काय बोललं का लोक बोलायला लागतात या विषयी. दिनचर्या कशी असते रमेश पाटील? आता बघा आता तर समजा चीन झालं मी सकाळी 6:30 उठतो ग्राउंड 6:30 ग्राउंड चालू केलं. सकाळी थोडं जेवण नॉर्मल 3 दिवस थोडं आराम. लोकांचे फोन आता पाहिले मुलाखती सकाळी 10 पासून तर संध्याकाळी 8-9 कधी कधी 12 पण वाजतात. पण मी सध्या कमी केलं 8 वाजेपर्यंत ठेवतो. रात्री बुधवारी फोन करतो दिनावर इधर ऐसा हुआ उधर झगडे हो गए इधर हुआ इधर बिल बांधणे काय. महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांना फोन केल्यानंतर आपण बघतो की जसं आता गुलाबराव पाटलांना सुद्धा तुम्ही फोन केला गुलाबराव काहीतरी मी त्यांना म्हणत होतो तुम्हाला आता गुलाबराव की गुलाबराव म्हणावं त्यांनी शिवी दिली मग झाला कुठेतरी हे रोखोक भूमिका कधीतरी तुम्हाला अडचण निर्माण होईल असं वाटत नाही? अडचण निर्माण होती माणूस तसा नाही राव मी प्रेमळ माणूस आहे. नाही आपण प्रेमामध्ये वाहून जाणारे लोक आहे. लोकांना वाटतं मी कठोर राहतो त्याला त्याची दुसरी बाजू काय रमेश पाटील? पहिली बाजू रमेश पाटील समजा कॉल करतात लोकांना बोलतात अधिकाऱ्यांना जाब विचारतात आमदारांना जाब. दुसरी बाजू काय आहे तो कसा म्हणजे नारळ वरून कडक आहे आणि आतून प्रेमळ मी म्हणजे लोकांना त्रास होऊ देत नाही. शक्यतो फोनवर लोकांना काही लोक म्हणतात आम्ही तुम्हाला भेटायला येतो तुम्ही येतो नका तुम्ही 10-20 जण येतात 5 गाड्या तर मीच येतो तुमच्याकडे काही विषय नाही. आणि नको बघा लोक काय इथून मरून जायचं जीवनामध्ये काही नसतं. यासाठी तेच म्हणतो की लोकांनी आदाश व्हायला नाही पाहिजे आत्महत्यासारखा प्रकार व्हायला नाही पाहिजे. आता आपण बघू चिल्ला गावात तो प्रकरण झाला त्यामध्ये विनोद महाग यांनी थेट म्हणून घेतली की जरांगे पाटलांनी इथे येऊन तर वाद घालायसाठी ते आलेत का त्यांचं असं पण म्हणणं होतं. आणि ते म्हणाले की जरांगे कोण ठरवणार ते कोणावरती गुन्हा दाखल केले पाहिजे. अरे मग बरोबर नाही बहिणीचे कपडे भाडायला तर कोण म्हणजे कोणी वारसदार तर पाहिजे ना. नेत्यांनी बोलायचं काम नाही ते जरांगे पाटील करतोय ते काय चुकीचं करतंय. अरे तो वाघाला म्हणा त्याचं तुझ्या घरचे जरी कपडे भाडले तर जरांगे पाटील बोलले असते. जरांगे पाटील एका जातीचे नेते का लोकांनी ठेवलं त्यांनी एका नाते करून तो क्रॉप व्हिडिओ तो बनवलेला व्हिडिओ तो रात्रीच माझ्या ताई सोबत बोलणं झालेलं ते बनवलं. मी ताईचा व्हिडिओ मारते ते खोटं बोलते ते तिथले लोक. काय प्रूफ घेऊन मग प्रूफ दे मी समोर प्रूफ काय प्रूफ आहे. अहो मी सांगतो जरांगे पाटील लागलं कोणत्या समाजाची मुलगी असते ना जरांगे पाटील तिथे गेले असते मी 100% तुम्हाला देऊन देते. विरोध नाही परंतु त्यामागे जे तर कुठेतरी राजकीय पुढे कुठे राजकारण करत नाही. कशाला विरोध होतो मग पुतळ्याला विरोध नव्हतं चिट्या मारतो माझा फोन उतर मला विनोद वागला फोन केला किती फोन केले त्याला फोन केले मग फोनच येत नाही तो माझं. खोटं बोलतोय ते सगळं. जरांगे पाटील एका समाजाचं नेतृत्व करत नाही. एक लक्षात ठेवा तुम्ही बघा तिथे बीडमध्ये त्या बांगरचे त्यांचे त्याच्यामध्ये जरांगे पाटलामुळे आज होतं ते न्याय मिळतोय त्यांना. वेगवेगळ्या ठिकाणी जे तर आपण बघतो की जसं वाजलं की जरांगे पाटील त्या ठिकाणी पोहोचतात जसं की संपदा मुंडे असेल मग चिखला गावात असेल तर कुठेतरी ही भूमिका घेताना विरोधात त्यांच्यावरती त्यांना काही काम येतं. जरांगे पाटील बाप आहे त्यांचे. मी एक सांगा मला संपदा ताईचे तिथं जरांगे पाटील गेले त्या पुन्हा त्या एका मुलीवर बलात्कार झाला तिथं गेले आणि त्या सगळे गेले जरांगे पाटील कुठे नाही गेले. हे लोक काय बोलतो लोकांचं ध्यान नाही देऊ.
जरांगे पाटील यांनी सभा घेतली त्यानंतरच आपण बघतो की लक्ष्मण हाके यांनी सुद्धा इशारा दिला होता आणि विनोद वाघ पण म्हटले होते की तुमची सभा जर झाली त्याच्यानंतर मी पण तिथे तुमच्या समोरच सभा घेईन. याचं कामच आहे. जरांगे पाटलाची बरोबर करत आता काही जोड नाही. काय लक्ष्मण हाके सांगा बरं किती मतदान आहे त्याला? त्याचा तो चेला होता तो छोटा, त्याला किती मतदान पडले? काही नाही. लोकांना मतदान करत नाही, लोकांना विचारत नाही. ये ना ये म्हणजे ते पैसे मिळून नेते येते, बाकी काही विषय नाही. समाज कार्याकडे नंतर कुठेतरी राजकारणात तुम्ही जर असं पाऊल तुमचं असणार आहे का कुठला पक्ष? हो जाणार मी राजकारणामध्ये. अपक्ष उभं राहणार मी. आमदार गेला आता होणार आहे 8 महिन्याच्या नंतर. पदवीधर मतदारसंघाला राहणार मी. तुम्हाला साताऱ्याचा तो बिचकुले माहिती का? हो बिचकुले हो, त्याला प्रधानमंत्री व्हायला पाहिजे त्यांनी. माझी फार इच्छा आहे राव. त्यासारखं काहीतरी तुम्ही नाही त्याचसारखं नाही, ते वेगळे आहे. तुम्हाला माहिती त्यांनी उदयन महाराज असतील त्यांना नाही मला एकच इलेक्शन लढवायचे ते लोकांसाठी. लोकांना तुम्ही म्हणणार मला मतदान करा, नाही नका करू, मी तुमच्या टाळ्या पडणार ते नाही. काय असणार? तेच विद्यार्थ्याचे मुद्दे जे आहे की स्टुडंटांची परीक्षा. आपण ऑर्डर काही नसताना प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. मला सांगा, आमदार लोक माझा फोन उचलते म्हणून मला निर्णय घ्यावा लागला. अगर हेच कधी पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण असेल ज्यांनी माझा फोन उचलला असताना माझी वेळ नसते पडली. पण आता मी इलेक्शन लढवणार आहे. चेहरे बदलायचे म्हणजे बदलायची पुरच त्यांनी काही केले? काहीच नाही केलं. लोक फार परेशान. काहीच विकास नाही. काहीच नाही. काय विकास, स्टुडंट विद्यार्थी देखील परेशानी आहे, पदवीधरांचे प्रॉब्लेम. सध्याचे इलेक्शन साधे नाही राहिले तो. तिथे पैसे लागत नाही पदवीधरला. कायचे पैसे? सोशल मीडिया आहे आपलं, करायचं तर करा. करायचं तर करा, नाही तर मतदान करू नका. तुम्हाला वाटत असेल तुमचं काम न अर्ज देता एका फोनवर आलं पाहिजे, मला मतदान करा, नाही तर बोललो असं असं विषय. जनतेचा विश्वास कमवला तुम्ही 100%. त्या पद्धतीने तुमचा प्रतिसाद तुम्हाला लोकांचा फोन येतो वाटतं तुम्हाला? 100%. भेटते. हो. शेवटची प्रतिक्रिया तुम्ही जे तर आमच्या माध्यमातून जनतेला महाराष्ट्राला काय देणार आहात? एकच सांगणार आहे की बाबा जातीवाद करू नका आणि आत्महत्यासारखं पाऊल उचलू नका. आत्महत्या केल्याने एक लक्षात घ्या, तुम्ही मरतात पण बाकीच्या लोकांचे प्रॉब्लेम होतात. माझ्या मनातही कधीतरी आला असं आत्महत्या करा, पण होतं माणसाला डिस्टर्ब होतं, पण असा विचार करू नये. एवढंच बोलत.